हॅलो फ्रेंड्स, आपण निघालो आहोत इंदोरला. आपण एका टुरिस्ट बसनी चाललो आहे. अशोका ट्रॅव्हल्सनी आम्ही निघालो आहे पुण्यातून. आणि आत्ता आपण एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो आहे. माझ्या मागे एक हॉटेल आहे. एक साधारण अर्धा तास इथे थांबणार आहे. रात्रीचं ट्रॅव्हल आहे, स्लीपर कोचनी आपण प्रवास करतो आहे. संध्याकाळी आपली गाडी होती बरोबर 5:45ची आणि ती सकाळी 8:30ला पोचणार आहे. तर आपला हा 1-2 दिवसाचा जर्नी आहे. त्याच्यामध्ये आपण इंदोर, उज्जैन आणि ह्याच्यामध्ये आपण जे इंदोरमधले जे काही घाट्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर भेटूच. हे आहे नाशिक हायवेवरील बिकानेर फूड रेस्टॉरंट. इथे आम्ही गरमागरम बाफले आणि दाल खिचडी मागवली. फूड तर टेस्टी होतंच, पण त्याचबरोबर प्रवासाची मुख्य गरज क्लीन वॉशरूम इथे आम्हाला अवेलेबल झाली. आपण अशोका ट्रॅव्हल्सनी प्रवास करत आहोत. त्यांच्या बसेस मला नीट, क्लीन आणि मेंटेन वाटल्या. मुख्य म्हणजे त्यांचं अरायव्हल आणि डिपार्चर टाईम एक्झॅक्ट असल्यामुळे आम्हाला आमची ट्रिप प्लॅन करायला खूप सोपं गेलं. प्रवासामध्ये बस जिथे जिथे थांबली ती सगळी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आम्हाला चांगली मिळाली. ठरल्याप्रमाणे सकाळी 8:30 वाजता आम्ही इंदोरमध्ये पोहोचलो. रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल न्यू सुंदर इथे आज आपण मुक्काम करणार आहोत. पोहोचल्या इंदोरमधील प्रसिद्ध इंदोरी पोहे आणि कचोरी चाट याचा आस्वाद घेऊन आम्ही एका प्रायव्हेट टॅक्सीने उज्जैनच्या दिशेने निघालो. महाकवी कालिदासांची नगरी असलेलं उज्जैन क्षिप्रा नदीच्या काठी वसलेलं आहे. मंदिरांची नगरी म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या उज्जैनमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वराचं मंदिर आहे. भारतातील सर्व ज्योतिर्लिंग उत्तराभिमुख आहेत, परंतु महाकालेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे हे दक्षिणमुखी आहे. एका कथेनुसार परमशिवभक्त असलेल्या उज्जैनचा राजा चंद्रसेनाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी महादेवांनी प्रत्यक्ष अवतार घेतला. क्रोधित होऊन त्यांनी सगळ्या शत्रूंचा नायनाट केला आणि मृतदेहांची राख आपल्या अंगाला फासली. म्हणूनच महादेवांना महाकालेश्वर असे येथे म्हटले जाते. या घटनेनंतरच महादेवांची भस्मारती करण्याची प्रथा सुरू झाली. रुद्र तलावाच्या काठावर वसलेलं हे महाकालेश्वर मंदिर अनेक रील्समुळे आणि सोशल मीडियावरील व्हिडिओजमुळे अचानक प्रसिद्धीस आले. परंतु प्राचीन कालापासून स्वयंभू लिंग आणि जागृत देवस्थान म्हणून महाकालेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. प्राचीन काळातील महिष्मती किंवा अलीकडे ज्याला मंधाता, शिवपुरी किंवा ओंकारेश्वर म्हणतात, हे नर्मदा नदीमधील एक छोटेसे बेट आहे. या बेटाच्या दक्षिणेकडे ओंकारेश्वर नावाचे ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला बोटीने नर्मदा नदी पार करावी लागते किंवा या वॉकिंग ओव्हर ब्रिजवरून पलीकडे जावे लागते. अर्थातच बोटीने आपण लवकर पोहोचतो. त्यामुळे आमच्याकडे असलेला वेळ लक्षात घेता आम्ही बोटीचाच पर्याय निवडला. बोटवाल्यानेच आम्हाला एका गुरुजींची भेट घालून दिली. त्यांनी जाता जाता आम्हाला एक गोष्टही सांगितली. सखी को भिजवाया. सखी बोली हमारे पास तो वस्त्र नहीं है पहनने के लिए, मैं कैसे जाऊंगा उनके पास. नर्मदा भैया ने अपने वस्त्र दे दिए. जब वो सखी जूहिली गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे नर्मदा नदी शोनभद्र राजाच्या प्रेमात होती. परंतु शोनभद्र राजाने नर्मदेची सखी जुईला हिच्याशी लग्न केलं आणि त्यामुळे क्रोधित झालेली नर्मदा अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजे शोनभद्रापासून लांब जाण्यासाठी वेस्टवर्ड म्हणजे पश्चिम वाहिनी झाली. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी असलेली नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ही राज्ये ओलांडून
खंबायतच्या आखातापाशी अरबी समुद्राला मिळते. प्राचीन काळापासून नर्मदेच्या काठावर अनेक ऋषीमुनींनी ध्यानधारणा तप केल्याचे म्हटले जाते. मार्कंडेय ऋषींनी सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा केल्याचे मानले जाते. तेव्हापासून आज तागायत अनेक भाविक नर्मदा परिक्रमा मनोभावे करताना दिसतात. प्रत्यक्ष मंदिरामध्ये आम्हाला फोटो काढता आले नाहीत, परंतु गुरुजींनी बाहेर येऊन आमच्याकडून छान अभिषेक करून घेतला. ओंकारेश्वराचं सुंदर दर्शन, गुरुजींनी आमच्याकडून करून घेतलेला अभिषेक या सगळ्यांनी तृप्त होऊन आम्ही बोटीतूनच परतीच्या प्रवासाला निघालो. आता आपण येऊन पोचलो आहोत माहेश्वरमध्ये. इथे अहिल्याबाई होळकरांचा जुना वाडा, शांत प्रशस्त असा माहेश्वरचा घाट आणि माहेश्वरचा किल्ला बघण्यासारखा आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच समोर दिसतो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पूर्णाकृती पुतळा. वाड्याचा काहीच भाग आता बघण्यासाठी खुला आहे. उरलेला भाग त्यांच्या वंशजांनी 5 स्टार हॉटेलमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी बांधलेली अनेक हिंदू मंदिरे आणि नदीचे घाट आज देखील भारतभर बघायला मिळतात. वाड्याच्या समोरील बाजूस घाटाकडे जाणारा रस्ता आहे. समोरच नजरेस पडतं ते अहिल्याबाई होळकरांच्या स्मरणार्थ बांधलेलं नागरी शैलीतलं अहिल्येश्वर मंदिर. याच किल्ल्याच्या परिसरात विठोजी होळकरांची छत्री दिसते. उत्तर भारतामध्ये समाधीला छत्री असे म्हणतात. या दोन्ही वास्तूंवरील एकूणच या संपूर्ण आवारातील नक्षीकाम, कोरीवकाम बघण्यासारखं आहे. हत्तींवरून लढलं जाणारं युद्ध, हत्तींची लांबच लांब रांग, भौमितीय चौकट, कमळाची चौकट, नर्मदे काठी असणाऱ्या या नक्षीदार ओवऱ्या, जाळीदार वरांडा आणि एकूणच या संपूर्ण वास्तूमध्ये असलेलं शिल्पकाम नक्की बघण्यासारखं आहे. आणि हे आहे किल्ल्यावरून होणारं अथांग पसरलेल्या नर्मदेचं विहंगम दृश्य. उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि आता हे माहेश्वर मंदिर, या सगळ्या गोष्टी मनामध्ये साठवत आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पुढच्या वेळी येऊ ते संध्याकाळी होणाऱ्या नर्मदा आरतीला येण्याचा संकल्प करूनच. हा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.